नमस्कार, स्वागत आहे आपलं सरला किचनमध्ये। तर आपण आज पुरणपोळी करून घेणार आहोत। तर हे बघा, मी त्यासाठी डाळ फुगत ठेवलेली 2 तास तरी पाण्यात ठेवलेली, आणि पुरणपोळी म्हणजे सगळ्यांनाच आवडतं। तर चला आपण आता ही कुकरमध्ये शिजवून घेऊया, आणि फक्त एक शिटीने शिजवायची, कारण ही डाळ फुगून घेतली ना का एक फक्त शिटी घ्यायची। चला आता मी कुकरमध्ये तुम्हाला शिजवून दाखवते। बघा मी इथं कुकर घेतलेला आहे आणि डाळ याच्यात टाकून घेणार आहे। हे बघा याच्यात डाळ टाकली आणि याच्यात 2 फक्त पेलं टाकणार आहे मी। हे बघा 2 झालं, अर्धा म्हणजे 2.5 टाकणार आहे। हे बघा 2.5 पेला पाणी घेतलंय। आता आपण याला एकच शिट्टी घेऊया, कारण मस्त शिजले फुगलेले आहे ना, म्हणून एकच शिट्टी घेऊया। तर मी आपल्या पुरणपोळीचं प्रमाण सांगते। अर्धा किलो जर डाळ असली ना तर अर्धा किलोच गूळ घ्यायचा त्याला, आणि अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो चण्याची डाळ। तर अशा प्रमाणे आपण करून घ्या। हे बघा इथं मैदा घेतलाय मी, आणि ना पोळ्या म्हणजे चवीला पोळ्याना मैद्यानेच चांगल्या लागतात, कारण काहीक ना गहूचा आटा पण घेतात, पण गहूचा आटा घेतात काही काहींना आवडत म्हणून घेतात, पण पोळ्या यानेच चांगल्या होतात मैद्याने। तर चला आता मी पीठ मळून घेते। बघा इथं चिमूटभर थोडीशी हळद घेणार आहे मी, जास्त पण नाही घेणार आहे, कारण जास्त पिवलं पण नाही चांगलं दिसत, म्हणून थोडीशी हळद घेणार आहे। तर चला आता याच्यात मी पाणी टाकून पीठ मळून घेते। बघा बघा आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून असं पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीचं पीठ मळून घेतलंय मी, आणि याच्यात तर तेल टाकून घेणार आहे मी। हे बघा तेल टाकून घेते। हे बघा, आणि पिठाचं प्रमाण काय असं पाहिजे, किती तुम्हाला पाहिजे नाही क्वांटिटी प्रमाणे तुम्ही घेऊ शकता। हे बघा पाण्याने मळून झाले ना, आपल्याला थोडंसं तेल पण जास्तच घ्या, म्हणजे 2 ते 2.5 डावी तरी घ्या या अशा। तेलाने पण चांगले असं मचकडून घ्या पीठ, आणि 10 ते 5 मिनटं असं ठेवून द्या साईडला। हे बघा एक शिटी झालेली आपली, काढून दाखवतो तुम्हाला। मस्त झाली बघा, आणि शिजली पण चांगली बघा। मस्त टाइम म्हणजे जात नाही आपलं, एकच शिटीनं आपलं शिजून होते। टोपात कसं शिजव करून घ्यायला लागतं, आणि हे कसं बघा मस्तच झाले। चला आता ही ना आपण या जालीमध्ये आपण पूर्ण सुकी करून घेऊया, आणि थोडीशी ना मी हवा पण घालवलेली, एक शिट्टी आणि थोडी हवा घालून द्यायची, कारण नाही तर मग पूर्ण एकदम शिजून जाईल, म्हणून आता याच्यात मी सुकी करून जाले ओतून घेतली, आणि असं पाणी साफ निथळवून घ्यायचं। मस्त शिजली बघा डाळ, साफ सुकी करायची आपल्याला। आता हे बघा मी इथं टोप ठेवलेला आहे, आणि मी ना डाळ वाटून वगैरे घेणार नाही, याच्यातच मी आपल्याला अशी बारीक करून दाखवणार आहे। तर चला आता याच्यात मी डाळ टाकून घेते अगोदर। हे बघा याच्यात डाळ टाकलेली आहे। आता एक गूळ आहे बघा, सध्या एवढंच टाकलंय मी, थोडंसं हे बाकी साईडला ठेवते, नंतर जर लागलं तर टाकू शकते मी। मस्त आहे याच्यात बघा, हे पण गूळ होतं ना, हे पण टाकून घेते। अशी ना आपली मेहनत वाचतं मस्त, टाइम पण नाही जात आपला, आणि याने दाबून घेणार आहे, अशी दाबून घेणार आहे बघा। थोडंसं गूळ वितळलं ना का असं खाली उतरवून घ्या, आणि अशी फक्त 5 मिनिटं असं दाबून घ्या, का मस्त व्यवस्थित डाळ होते, आणि थोडीशी सुकी करून घ्या गॅसवर। झाली डाळ आपली तयार, काय नाही वेळ लागत बघा, जशी पावभाजी दाबतो ना तशीच दाबून घ्या। ही बघा पूर्ण मस्त बारीक झालेली आहे। हे बघा वेलची पावडर पण टाकते, त्याच्यात साखर घेऊन आणि वेलची घेऊन वाटलेली ती पण टाकून घेतली बघा। आणि याला ना मस्त शिजून घ्यायलाच लागतं अशी,
इथं थोडीशी कचवट ठेवली तरी नाही होणार, हे शिजवा थोडीशी. हे बघा झाली तयार. आणि आपली डाळ आहे ना 1 ते 2 मिनटं आपण गॅसवर ठेवून द्या. जास्त वेळ पण नाही लागला बघा, लगेच झाली तयार. थोडीशी तर सुकवायला पाहिजे. 5 ते 10 मिनटं अशीच, जरा गरम आहे ना म्हणून जरा थंड करत ठेवू. तर बघा मस्त झाली तयार डाळ. 1 ते 2 मिनटं मस्त तयार करून घेतली मी डाळ. हे बघा पीठ पण मस्त 10 ते 5 मिनटं ठेवून दिलेलं, मस्त झाले बघा, नरम आणि मस्तच झाले. आणि डाळ पण बघा ज्या टोपात मी केलेली नाही त्याच टोपात आहे, मस्त झाली बघा तयार. तर चला आता सुरुवात करते मी. थोडंसं हाताला असं पीठ घ्या, चिकटणार नाही. तूप, तेल आणि नाही तर पीठ घ्या. हे बघा, आणि पीठ भाकरीचं पीठ घेतलंय मी. हे बघा असं टवलं करून घेतलं मी. बघा मस्त सुकी डाळ झाली. काय वाटाची वेळ मेहनत नाही केली मी, त्यातचे त्यात केली. असा उंडा करून घ्या आणि अशी भरून घ्या, म्हणजे सगळीकडे अशी पसरतं ती. हे बघा, आणि साईडचं पीठ असेल ना बाकीचं ते काढून घ्या. हा बघा असा करून घ्या. हे बघा पोळी करताना ना जास्त दाब पण नाही ठेवायचा, हलक्या हाताने अशी करत जायची. करून घेतले, याच्यावर आता तूप टाकून घेते. बघा किती मस्त पुरणपोळी तयार झाली. दोन्ही साईडला तूप लावून घ्या. पुरणपोळ्या तयार झालेल्या. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.